आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीभ आहे सोस आहे चमचमीत गाण्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नमस्कार. आम्ही सारे खवय्ये या कार्यक्रमात सर्व रसिकांचं आणि खवय्यांचं मी खूप मनापासून स्वागत करतो. मंडळी, तुम्ही एक गोष्ट मान्य कराल की खवय्यांचं फार अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण काय माहिती आहे का, गृहिणीने कितीही छान बनवलं तरी जोपर्यंत घरातले खवय्ये खात नाहीत व्यवस्थित तोपर्यंत गृहिणीला मजा येत नाही ना करण्याची. मग या खवय्यांची खरी गोची केव्हा होते माहिती आहे का, उपासाच्या दिवशी. बिचारे काय म्हणजे काय काय खाणार बघा ना, फार फार तर वऱ्याचे तांदूळ किंवा अगदी डोक्यावरून पाणी म्हणजे बटाट्याची भाजी उपासाची, नाहीतर रताळं शिजलेलं. पण समजा माझ्या सर्व खवय्या मित्रांना मी असं सांगितलं की मी तुम्हाला उपासाचा डोसा किंवा उपासाचे वडे देतो तर मग आणि त्याचसाठी मी बोरिवलीच्या सौ दीपाली बढे यांना इथे आमंत्रित केलेलं आहे. तुमचं मनापासून स्वागत करतो. नमस्कार. मला एक सांगा, आपण त्या डोशांकडे जायचंच आहे कारण आमचे सगळे खवय्ये मित्र आणि मैत्रिणी वाट बघतायत. त्याच्याकडे जायचंच आहे. पण आधी मला सांगा, तुमचा व्यवसाय काय आहे? व्यवसाय असं काय नाही, पण मी गृहिणी आहे आणि तसंच क्लासेस घेते नर्सरी पासून 4th स्टँडर्ड पर्यंत. बरं, बस एवढंच. म्हणजे लहान मुलांचे क्लासेस. बरं, त्यांना सांभाळणं, त्यांना शिकवणं, त्यांना खेळवणं. हो. बरं, छान. आणि तुम्हाला काय छंद आहेत? छंद कविता करते. कविता करते. हो. बरं, घरी कोण कोण आहे? सासू सासरे दीर जाव 2 मुलं आहेत आणि मिस्टर. बरं, मुलं काय करतात? कितवीत आहेत? एक 3रीला आहे आणि एक नर्सरीमध्ये. बरं, म्हणजे तुमचा धाकटा मुलगा आणि तुम्ही दोघे एकाच वेळी नर्सरीत जातात. हरकत नाही. आणि यजमान काय करतात? ते टाटा स्टीलमध्ये कामाला आहेत. टाटा स्टीलमध्ये कामाला आहेत. आता मला सांगा की हे खाण्याची पदार्थ बनवण्याची आवड तुम्हाला लग्नाच्या आधीपासून आहे की लग्न झाल्यानंतर सासूनी तुम्हाला काय असं केलंय? नाही, लग्न अगोदरपासूनच आहे. बरं. कारण की मला स्वतःलाच खायला जास्त आवडतं. बरं, ओके. त्याच्यामुळे मला म्हणजे आवड पहिल्यापासूनच आहे. मग आईने तुम्हाला बरोबर सगळं हो, सर्व शिकवलं. बरं. आणि कुठे नवीन काही दिसलं की मी लगेच शिकते. कुठे नवीन आयटम बघितला की तो पटकन शिकून घ्यायचा. बरं. आणि घरी परत बनवायचा सुद्धा. बरं, मला एक सांगा, तुम्ही आजपर्यंत अनेक आयटम बनवलेले असतील, वेगवेगळे पदार्थ बनवलेले असतील, तर हे सगळे पदार्थ तुम्ही घरच्यांनाच खायला घालत असाल सुरुवातीला? घरच्यांनाच. त्यांची रिएक्शन काय असते? ठीक आहे, चांगलं आहे, जमेल. म्हणजे हळूहळू सुधारणा झाल्यानंतर, फिनिश प्रॉडक्ट झाल्यानंतर सुद्धा त्यांनाच खायला घालता तुम्ही? हो. ओके. आणि बाहेरच्यांना सुद्धा खायला घालतात, जसे आज आम्हाला तुम्ही खायला हो. ओके. मला एक सांगा, आजपर्यंत फसलेला पदार्थ? ढोकळा. इतका पटकन सांगितलं म्हणजे 100% फसलेला पदार्थ आहे. म्हणजे अजूनही फसतो तो? मग केलाच नाही, एकदा फसलाय पुन्हा केलाच नाही. का फसला होता पण तो? फुलला नाही बरोबर तो. बरं, काहीतरी कमी झालं असेल. बरं, ठीक आहे. आज आपले रसिक जे आहेत त्याच्यामध्ये काही खवय्ये आहेत, काही म्हणजे बरेचसे खवय्ये आहेत आणि उपासाच्या दिवशी त्यांचे फार मोठे प्रॉब्लेम होतात. तर त्याच्यावर तुमच्याकडे एक उपाय आहे असं मला खबर लागली, म्हणून मी तुम्हाला इथे पाचारण केलेलं आहे. आता जास्ती उत्सुकता न ताणता आपण आपल्या किचनकडे जायचं का? हो. या. मला एक सांगा, आज तुम्ही आम्हाला एक्झॅक्टली काय काय करून दाखवणार आहात? उपवासाचे डोसे, बटाट्याची आमटी आणि उपवासाचे वडे. अच्छा, उपवासाचे डोसे आणि बटाट्याची आमटी हा एक पदार्थ झाला आणि उपवासाचे वडे. ओके. सुरुवातीला काय दाखवणार आहात आपण? उपवासाचे डोसे. त्यासाठी साहित्य काय हे आधी आपण बघूया. शेंगदाण्याचा कूट, वरी तांदूळ, बरं, आणि हे साबुदाणे. ओके. साबुदाणे, वरी तांदूळ आणि शेंगदाण्याचं कूट. ओके. वरी तांदूळ 1 पेला असेल तर अर्धा पेला हे घ्यायचं साबुदाणा. बरं. म्हणजे एकाच अर्ध
ओके, असं प्रमाण आहे. प्रमाणे. बरं, आता हे काय केलेलं आहे? ही वरी तांदळाची पेस्ट आहे हां आणि ही साबुदाण्याची पेस्ट आहे. ओके, म्हणजे त्याची पुढची पायरी तुम्ही दाखवलेली आहे. तुम्हाला पटकन कळावं म्हणून त्यांनी ते केलेलं आहे. ओके, म्हणजे ही वरी तांदूळाची पेस्ट केलेली आहे आणि ही साबुदाण्याची पेस्ट आहे. ओके, आणि हे काय आहे? हे ह्या दोघांचं मिश्रण आहे आणि त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट आणि मीठ टाकलंय. ओके, म्हणजे स्टेप बाय स्टेप केलेलं आहे. पहिल्यांदा हे घ्यायचंय, मग ह्याची प्युरी इथे करायची आहे आणि 1, 2 आणि 3 हे एकत्र करून त्यांनी हे तयार केलेलं आहे. ओके, आता साहित्य आम्ही जाणून घेतलेलं आहे. आता स्टेप अहेड म्हणजे कृती करूया. काय करायचं मला सांगा. प्रथम तेल टाकायचं थोडंसं. आम्ही ते ऑलरेडी तयार करून घेतलेलं आहे आणि तापलेल्या सुद्धा आहेत. येस. आता सर्व व्यवस्थित ढवळून घ्यायचं. मीठ वगैरे, कूट आणि कूट थोडासा टाकायचा, 2 चमचे. ओके. 1 पेला वरी तांदूळ, अर्धा पेला ते साबुदाणा, 2 चमचे कूट असेल तरी बस. ओके. आणि मिश्रण थोडं असं मीडियम पाहिजे, जास्त पातळ पण नाही, जास्त घट्ट सुद्धा नाही. आणि चवीपुरतं त्यात थोडंसं मीठ टाकायचं. ओके. सगळे खवय्ये मित्र माझ्यावर खुश आहेत, कारण उपासाच्या दिवशी सुद्धा त्यांना डोसे ढोसायला मिळणार आहेत. डोसा होत आलेला आहे. दॅट्स इट. अशा प्रकारे उपवासाचा डोसा तयार झालेला आहे. तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या, गरज तुम्हाला आहे म्हणून. उपवासाचे डोसे तयार करण्यासाठी लागणारं साहित्य: शेंगदाण्याचा कूट, 1 वाटी वरी तांदळाची पेस्ट, अर्धी वाटी साबुदाण्याची पेस्ट, मीठ, तेल आणि पाणी. कृती: प्रथम 1 वाटी वरी तांदळाची पेस्ट, अर्धा वाटी साबुदाण्याची पेस्ट, 2-3 चमचे शेंगदाण्याचा कूट, चवीनुसार मीठ आणि पाणी एकत्र करून पेस्ट तयार करून ठेवावी. भांड्यात तेल गरम करून त्यात मिश्रण पसरावं. डोसा एका बाजूनी शिजल्यावर तो परतून दुसऱ्या बाजूनी शिजवून घ्यावा. अशा प्रकारे डोसा तयार झालेला आहे. पण आता ह्याच्याबरोबर काय खायचं? बटाट्याचं बेसन किंवा आमटी. बटाट्याचं बेसन किंवा आमटी उपासाला चालतं ना? हो मग. ओके, चला त्याची तयारी करूया. आपण घेऊया एक छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर सर्व उपास करणाऱ्या खवय्यांचं मनापासून स्वागत. आपण बघतोय उपवासाची आमटी. आता त्याच्यासाठी साहित्य काय लागतं मला आधी सांगा. शेंगदाणे, हा, हिरवी मिरची, बरं, जिरं, बटाटे, तेल आणि मीठ. आणि हे काय आहे? हे शेंगदाणे आणि हिरवी मिरची आणि जिरं हे वाटून घेतलेलं एकत्र. अच्छा, म्हणजे शेंगदाणे, मिरची आणि जिरं या तिघांचं हे मिश्रण आहे. हो. वेळ वाचवण्यासाठी हे सगळं केलेलं आहे. ओके, साहित्य समजलेलं आहे. आता कृती करूया. काय करायचं? तेल गरम झालंय. हो. आता थोडंसं जिरं, बटाट्याच्या फोडी, थोडं परतून घ्यायचं. बरं. बटाटे शिजलेलेच पाहिजेत. हा, उकडलेले बटाटे. कच्चे घेतले तरी चालतात, पण थोडा वेळ लागतो मग शिजायला. कच्चे म्हणजे संध्याकाळी आपल्याला भाजी मिळेल किंवा आमटी मिळेल, नाही का? अहो, याच्यात शिजायला किती वेळ लागेल? नाही, होतं शिजूनही होतं पटकन. थोडंसं मीठ. बटाट्यावर मीठ टाकलं की त्याला चव छान लागते. बरोबर. परतून घ्यायचे व्यवस्थित बटाटे. आणि त्या जिऱ्यामुळे एक वेगळा वास येतो, छान वास येतो. मी तुम्हाला चमचा देतो ह्याच्यासाठी. करू एकत्र? हा, करा. त्यांना खात्री आहे ह्याच्यात काही बिघडणार नाही म्हणून त्यांनी मला करायला दिले बरं का. आता टाकलं तरी चालेल. ह्याच्यात घालायचं? हा, टाका. पाणी टाकावं लागेल अजून थोडं. पाणी घालू? बस. असं पण छान वास येतोय. मोठा करू? हो, मोठा केला. केलाय ना?
कारण ते पटापट होणं महत्वाचं आहे ना. वासामुळे भूक चाळवलेली आहे. अशा प्रकारे उपवासाची आमटी सुद्धा पटाक्कन तयार झालेली आहे. तुम्ही साहित्य आणि कृती जरा लिहून घ्या. बटाट्याची आमटी तयार करण्यासाठी लागणारं साहित्य: जिरं, उकडलेले बटाटे, तेल, मीठ, शेंगदाणे, हिरवी मिरची आणि जिऱ्याचं वाटण. कृती: प्रथम भांड्यात तेल गरम करून त्यात जिरे आणि उकडलेल्या बटाट्याच्या फोडी परतून घ्याव्यात. तयार मिश्रणामध्ये चवीनुसार मीठ घालावं. शेंगदाणे, हिरवी मिरची आणि जिऱ्याच्या वाटणामध्ये गरजेनुसार पाणी घालावं. तयार मिश्रण परतलेल्या बटाट्यांमध्ये घालून त्यावर गरजेनुसार पाणी घालून मिश्रण शिजवून घ्यावं. अशा प्रकारे उपवासाची आमटी आपली तयार झालेली आहे. आता पुढची रेसिपी इंटरेस्टिंग आहे. पुढची रेसिपी काय आहे? उपवासाचे वडे. उपवासाचे वडे. त्याची आपल्याला जरा तयारी करायची आहे, त्यामुळे घेऊया एक छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर सर्व खवय्यांचं मी मनापासून स्वागत करतोय. आता आपण बघणार आहोत ते उपवासाचे वडे. त्याच्यासाठी साहित्य काय लागतं ते जरा सांगता का? हो. बटाटा, बटाटा, सुरण, सुरण, बर, लिंबू, आलं, मिरची, शिंगाड्याचं पीठ, मीठ आणि तेल. हे शिंगाड्याचं पीठ कशासाठी आहे? हे वडे काढण्यासाठी, वडे तळण्यासाठी. आपण जसे बटाटे वडे करतो डाळीचं पीठ, ओके. हा, तसं हे शिंगाड्याचं पीठ अजून असतं. काढायचं. हा. बरं, जरा वेगळं आहे. आणि ओके. तयार मिळतं ते बाजारामध्ये तयार मिळतं. फक्त पाणी घालायचं आपण त्यात. पाणी आणि मीठ ह्याच्यात मीठ आपण घालायचं. घालायचं. ओके. साहित्य आपल्या लक्षात आलेलं आहे. आता आपण कृतीकडे जाऊया. कृती काय करायची आहे? कृती: पहिल्यांदा थोडं तेल आपण घेतलेलंच आहे, येस, तेल तापत ठेवलेलं आहे. थोड्याशा मिरच्या. ओके. हळूहळू कमीच आहे. कमीच आहे ना? ह्याच्यापेक्षा कमी म्हणजे बंद करायला लागेल. ह्याची अशी भीती लहानपणापासून वाटायची मला. ते मिरच्याच्या फुटतात ना. हे बटाटा आणि सुरण आपल्याला हवं तसं प्रमाण. बटाटा म्हणजे आपल्याला आवडतं तसं घ्यायचं. असं काही नाही की बटाटा कमी पाहिजे किंवा सुरण, जसं आपल्याला आवडतं तसं, कारण की टेस्ट तर सारखीच लागते. आणि जे अवेलेबल असेल हा, ते. तसं. जे समजा सुरण माझ्याकडे 1/2 किलो असेल आणि बटाटा एकच असेल तर सुरण तरी- जास्त घालायला हा, हरकत नाही. चालतं. कुठून तरी 10, 15, 20 वडे द्यायची मतलब. पण सुरण घेतल्यामुळे त्याला कशी तर अशी खाज येते ना, म्हणून मग लिंबू पिळायचं. ओके. थोडंसं लिंबू पिळे. हे सगळं आता आपण एकत्र केलेलं आहे. एकत्र करायचं. हे आता कुस्करून झालं. ओके. लिंबू वगैरे टाकलं. आता ही भाजी छानपैकी परतून घ्यायची. थोडंसं मीठ, चवीप्रमाणे म्हणजे. ओके. आपल्याला हे जर तिखट हवं असेल तर लाल तिखट घातलं तर चालतं का याच्यात? पण नुसती लाल मिरची चालते. नुसती लाल चालते. मिरची पावडर. ओके. पण हिरव्या मिरचीनी चव छान येते लाल बरोबर, मिरचीपेक्षा. बरोबर. मग हिरवी मिरची जास्त टाकायची तिखट हवं असेल तर. भाजी चांगली परतून घ्यायची हा. ते महत्वाचं असतं. इथे सुद्धा आहे बघा. आता आपली भाजी झालेली आहे. झाले. मी गॅस बंद करू? हो, करा. ओके. आता ही भाजी आपण थंड होऊ द्यायची आहे. अरे बापरे, म्हणजे थंड व्हायला वेळ लागणार पण थोडा. मी थंड भाजी आणलेली आहे. अच्छा, घरात करून करून आणली. आणली. ओके, हो. ओके, बरं. त्याचे आपण वडे करूया. आता ओके. ही ठेवून देऊया. ही ठेवून द्या, मला ती द्या. ओके. ओके. आता आपण याचे वडे करूया. येस. आता मुद्द्याकडे आलंय, म्हणजे वडे. येस. मुळात उपवासाला इतके विविध प्रकारचं खायला मिळतं, हेच आमच्यासाठी, म्हणजे आमच्यासारख्या खवयांसाठी एक आनंदाची गोष्ट आहे. कारण साधारणपणे मगाशी म्हटल्याप्रमाणे वरीचे तांदूळ किंवा साबुदाण्याची खिचडी हा कॉमन प्रकार आहे, नाही का? हो, साबुदाण्याची ते तर खिचडी. सर्वजणच करतात. हा, म्हणजे- आणि ती खाऊन पण कंटाळा येतो. गरम गरमच जरा बरी लागते ना. हो. नंतर म्हणजे काही काही वेळा तर इतकी थंड झाली तर इतकी कडक होते, कडक होते. ते फेकून मारलं की खोप पडेल की काय, इतकी कडक होते काही काही वेळा. मागच्या वेळी रस्त्यावर सांडली होती, ट्रक उलटला त्याच्यावरून.
ओके, अशा प्रकारे आपले सर्व वडे तयार. तयार आहेत. आता आपण तिकडे शिफ्ट होऊया म्हणून तुम्हाला सोडायला बरं पडेल. ओके चला. येस. गॅस मोठा करू का जरा? हां मीडियम ठेवा. ओके. झाल्या थोडा. पहिला वडा आपण सोडतोय, उपासाचा वडा. सगळे वडे काढल्यानंतर ते छोटे छोटे राहतात ना तुकडे, ते सुद्धा खायला मजा येते. छान छान नाही का? कुरकुरीत फार कुरकुरीत कुरकुरीत लागतात. लागतात ते. त्याच्यावरून लहान मुलांची खूप भांडण होतात घरात हो, बऱ्याच वेळा. मोठ्या माणसांना पण आवडतं ना. टाकू ना. दॅट्स इट. वडे लालसर झाले पाहिजे बर. दोन्ही साईडनी सुंदर असे मस्तपैकी लाल ओके. ह्यातले 2 वडे लाल झाले, झाले. 2 अजून माझ्यासारखे पांढरेच पडलेत. हो त्याला थोडंसं गरम करायला पाहिजे. ओके, हे काढू? तुम्हीच काढा बाबा. काय हातातून सुटलं तर बांधले होते. नाही थोडे झाली पाहिजे अजून थोडे. आता हे तयार झालेत. ओके, क्या बात है. हो 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 हो. हा एक झालंय. तुमच्या स्वप्नात सुद्धा कधी असं वाटलं नसेल ना तुम्हाला उपवासाचे वडे आणि उपवासाचे डोसे खायला मिळतील. खा आता. खा पोट भरून. येस. आणि याचं सर्व श्रेय तुम्हाला बरं का. हा, मला म्हणजे माझ्या घरातल्यांना आईनी आई पण वगैरे. ते बरोबर आहे, पण शेवटी आम्हाला तुम्ही इथे येऊन दाखवले ना. ओके. आहा, अशा प्रकारे दॅट्स इट. अशा प्रकारे आपले उपवासाचे वडे तयार झालेले आहेत. तुम्ही जरा साहित्य आणि कृती लिहून घ्या. तुमच्या चेहऱ्यावर जी असूया दिसते ना मला, माझा नाईलाज आहे. तुम्ही लिहून घ्या. उपवासाचे वडे तयार करण्यासाठी लागणारं साहित्य: उकडलेल्या बटाट्याचा लगदा, उकडलेला सुरणाचा लगदा, लिंबू, आलं, हिरवी मिरची, शिंगाड्याचं पीठ, मीठ आणि तेल. कृती: प्रथम भांड्यात तेल गरम करून त्यात हिरवी मिरचीची फोडणी करावी. उकडलेल्या बटाट्याचा लगदा, उकडलेल्या सुरणाचा लगदा आणि लिंबाचा रस एकजीव मळून घ्यावं. तयार फोडणीमध्ये बटाट्याचं मिश्रण आणि चवीनुसार मीठ घालून मिश्रण परतून घ्यावं. तयार भाजीचे लहान गोळे तयार करून ते शिंगाड्याच्या पिठामध्ये बुडवून तेलामध्ये तळून घ्यावेत. उपवासाचे डोसे आणि उपवासाचे वडे दोन्ही तयार झालेले आहेत आणि मी जरा टेस्ट करणार आहे. कारण झालं काय, आत्ता ह्या क्षणाला माझा उपवास आहे. खरं म्हणजे एकादशी आणि दुप्पट खाशी असा प्रकार आहे, बाकी काही नाही आहे. बढिया. वा वा, अप्रतिम झालेलं आहे, अप्रतिम झालेलं आहे. मी सर्व गृहिणींची क्षमा मागतो, कारण उपवासाच्या दिवशी तरी त्यांना किमान विश्रांती मिळत असायची. आता काही खरं नाही तुमचं. कारण हे तुम्हाला सगळं बनवावंच लागणार आहे. आणि मी तुमचंही खूप मनापासून कौतुक करतो की आमच्या खवय्यांना तुम्ही एक नवीन डिश दिलेली आहे. सगळ्यांच्या वतीने आणि आमच्या सगळ्यांच्या वतीने मी तुम्हाला एक छोटंसं प्रेझेंट देतो, त्याचा तुम्ही स्वीकार करावा अशी विनंती आहे. थँक्स. आणि ही खात्री आहे की आता जो उपवासाचा पुढचा जवळचा दिवस आहे त्यावेळी हे सगळे पदार्थ तुम्ही घरी करणार. माझी आता खायची वेळ झालेली आहे. आय मीन माझी बोलायची वेळ संपलेली आहे. तेव्हा पुन्हा भेटू ह्याच दिवशी ह्याच वेळी. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा. काय नव्या नव्या चवी ढवी विचल्या ह्या तुम्हासाठी.